माझी शाळा. आपण सगळेच आपल्या शाळेबद्दल खूप अभिमानाने आणि आत्मीयतेने बोलतो. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नंदादीप विद्यालय म्हणजेच माझी नंदादीप शाळा. आज शाळा सजली आहे. शाळेचा परिसर शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी फुलून गेलाय. तो शाळेचा हिरक महोत्सव साजरा करण्यासाठी. प्रवेशद्वारातच शाळेचे कर्मचारी येणाऱ्या सर्वांचे स्मित हास्याने स्वागत करत नोंदणी करून हिरक महोत्सव विशेषांक आणि खाऊचे पॅकेट सुपूर्द करत होते. दारातच सुबक सुंदर रांगोळी उत्साही वातावरण निर्माण करत होती. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेली पारितोषिके म्हणजे शाळेचे जणू वैभवच. शाळेच्या इमारतीत प्रवेश करताच एक सुखद आनंदाचा क्षण अनुभवला. प्रवेशद्वारातच माजी विद्यार्थ्यांच्या गराड्यात सर्वांच्या आवडत्या आमच्या 10वीच्या वर्गशिक्षिका आणि माजी मुख्याध्यापिका सौ स्मिता गोसावी मानेबाई उभ्या होत्या. त्यांच्या समोरच उभ्या असलेल्या एका मुलीकडे मोबाईल दिला, बाईंना नमस्कार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला. गर्दी आणि बरेच जण बाईंच्या भेटीसाठी उभे असल्याने त्यांचा जास्त वेळ घेता आला नाही. पुढे पावले आपोआप वळली तो शाळेचा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा डोळ्यात साठवून घेण्यासाठी. शाळेच्या भिंतीवर विविध कार्यक्रमांचे फोटो आणि वेगवेगळ्या बॅचचे फोटो होते, पण माझ्या बॅचचा फोटो कुठे दिसला नाही. हा आताचा सुसज्ज टीचर रूम. तिथे आताचे शिक्षक होते. मी त्यांना म्हटलं आमच्या वेळेसचे कोणीही शिक्षक नाही, पण त्यांनी हसत मुखाने सांगितले आम्ही आहोत ना. हे ऐकून बरं वाटलं. हे आपल्या शाळेचं कलाघर. एखाद्या कमर्शियल थिएटरला लाजवेल असं सुंदर, सुसज्ज आणि अप्रतिम. आमच्या वेळेस तळमजल्यावर असलेलं शाळेचं कार्यालय, ऑफिस आता पहिल्या मजल्यावर आलंय. काही वर्गांमध्ये माजी विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पांमध्ये दंग झालेले दिसले. सॉरी, कोणती बॅच? 2003. खूप ज्युनियर. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीत मग्न असलेले 1981 बॅचचे विद्यार्थी. शाळेच्या या पॅसेजमधून फिरताना आपोआपच मन विद्यार्थी दशेत गेलं आणि तेव्हा केलेली धावपळ, दंगामस्ती, मित्रांसोबत केलेल्या खोड्या सगळं डोळ्यासमोर आलं.
तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर आलेली ही प्रयोगशाळा वरच्या मजल्यावर आल्यावर तिच्यातही चांगले बदल दिसले. सुसज्ज अशी ही प्रयोगशाळा. शाळा फिरून झाल्यावर मैदानात असलेले कार्यक्रम बघण्यासाठी जिने उतरताना जिन्यात असलेला भव्य आरसा दृष्टीस पडला आणि माझंच प्रतिबिंब कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह मला अनावर झाला. मैदानात गर्दी वाढलेली होती. आजी माजी विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा गोष्टीत आठवणीत दंग झाले होते. काही माजी विद्यार्थी तर त्यांच्या वैयक्तिक जीवनात आजी आजोबा सुद्धा झाले असतील. पण आज हीरक महोत्सवानिमित्त त्यांना शाळेत आल्यावर विद्यार्थी असल्याचाच भास झाला असेल. किती का विद्यार्थी तिला नाव लवकर मिळवून किती क्षेत्रे केली पादाक्रांत घडवले विद्यार्थी शिक्षकांनी म्हणून अभिनवचा हा नंदादेव होत आहे तेजस्वी दिवसेंदिवस. सारे शिक्षक झटके सतत कीर्ती शाळेची दूरवर पसरवली. वाटते आजही यावे या शाळेत बसावे जाऊन वाकरावर एक क्षण त्यावा उजाळा साऱ्या आठवणींना पाहिला हा सुंदर सोहळा हे भाग्य आज आमचे. शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना आणि लाभावे आम्हाला आशीर्वाद शिक्षकांचे. लाभावेत आम्हाला आशीर्वाद शिक्षकांचे. धन्यवाद. मला माझी शाळा जेवढी आवडते तेवढंच शाळेचं भव्य प्रशस्त असं मैदान आवडतं. कदाचित असं भव्य मैदान सहसा कुठल्या शाळेला नसावं. मला वाटतं शाळेच्या पहिल्या बॅच पासून आतापर्यंतचे सगळे विद्यार्थी आले तरी या मैदानात सामावून जातील. हीरक महोत्सवानिमित्त सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे शाळेच्या मैदानात असणारी अरुण सामंत क्लाइम्बिंग वॉल. या क्लाइम्बिंग वॉलने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवले. काही खेळाडूंना तर छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारही प्राप्त झाला. सर्वांसाठी सेल्फी पॉइंट बनवण्यात आला होता. या सेल्फी पॉइंटवरच आमच्या वर्गातली सुप्रिया आणि तिचं कुटुंब हडपकर कुटुंबीय. या कुटुंबियाचं वैशिष्ट्य म्हणजे आई बाबा आणि त्यांची दोन्ही मुलं याच शाळेत शिकली आणि आज हीरक महोत्सवासाठी माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित आहेत. तुम्ही पण माझी विद्यार्थी आहात. कोणती बॅच? 81. ओके. आमची 90ची. म्हणजे तुम्ही खूप सिनियर आहात. कार्यक्रम खूप सुंदर आयोजित केला. सगळ्यांना भेटायला मिळालं. हो. किती जण आलेत तुमच्या बॅचचे? किती जण आलेत तुमच्या बॅचचे?
तुम्ही पण सेम 81. काय करायला पाहिजे शाळेसाठी ते केळकर सर सांगतील, पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण करावं अशी माझी आपलं अतिशय नम्र अशी विनंती आहे. हीरक महोत्सवानिमित्त बऱ्याच दिवसांनी शाळेत आलो. सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळा मन भरून पाहिली. जड पावलाने निघताना 10वीच्या निरोप समारंभात सामंतबाईंनी गायलेलं गाणं आठवलं, या चिमण्यानो परत फिरा.